महाराष्ट्राला वैभवशाली संत परंपरा लाभली आणि या संतांमुळं निर्माण झालेला वारकरी संप्रदाय आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे. परंतु काही मंडळींमुळं या दैदिप्यमान परंपरेला गालबोट लागण्याचं प्रकार घडताना दिसतात. कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन करीत असल्याची ओळख सांगणाऱ्या संग्राम भंडारे महाराज यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल असं म्हटलं आणि महाराष्ट्रातलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. हे प्रकरण वारकरी संप्रदायाविषयी आहे आणि तसं पाहिलं तर हे प्रकरण खूप गंभीर देखील आहे. यासंबंधी वारकरी संप्रदायातील कोणीही जाणत्या व्यक्तीकडून याविषयी अद्यापपर्यंत बोललं गेलेलं नाहीये. याच संबंधी आपण सविस्तरानं या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याविषयी तुमची मतं व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. आपल्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. मंडळी, महाराष्ट्राची ओळख सांगा म्हटलं की एक घटक खूप प्राधान्यानं सांगितला जातो, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनाचा वारकरी संप्रदाय हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. ज्ञानदेवे रचेला पाया, तुका झालासे कळस, ही वारकरी संप्रदायाची ओळख आहे. संत ज्ञानेश्वर यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचलाय, तर जगद्गुरू तुकोबरायांनी कळस चढवला आणि इतर अनेक संतांनी त्यांच्या विचार आणि आचरणातून हा वारकरी संप्रदाय अधिक समृद्ध केलाय. 13व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्ञानदेवांनी सुरू केलेला वारकरी संप्रदाय आज 21व्या शतकातही तितक्याच श्रद्धेनं वाटचाल करतोय. परंतु या वारकरी संप्रदायाची ओळख बदलण्याचा काही मंडळींकडून प्रयत्न हा जाणीवपूर्वक सुरू आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचं कारण म्हणजे वारकरी संप्रदायानं जात, पात, धर्म याविषयी कधीच भाष्य केलेलं नाही. वारकरी संप्रदाय याच्या पलीकडे आहे. भक्ती, समता आणि सामाजिक न्यायावर हा संप्रदाय भर देतो. वारकरी संप्रदायात भेदभावाला थारा नाही आहे. मात्र संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीमध्ये संग्राम भंडारे महाराज यांचं कीर्तन होतं. त्यावेळी त्यांनी राजकीय व हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप करीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी भंडारे महाराजांचं कीर्तन थांबवण्याचा प्रयत्न केला. असं कीर्तन बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडून सांगितलं गेलंय. तर आपण कीर्तनात राजकीय टिप्पणी केलेली नाही असं भंडारे महाराजांनी म्हटलेलं आहे. परंतु हे सांगताना भंडारे महाराजांचं एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यात ते बाळासाहेब थोरातांना उद्देशून आपल्याला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल असा उल्लेख करतात. आणि आजचा आपला मुद्दा हाच आहे. नथुराम गोडसे कोण आहे हे महाराष्ट्राला किंवा आपल्या देशाला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं उदात्तीकरण व्हावं हीच मुळी शोकांतिक आहे. स्वतःला महाराज म्हणून घेणारे संग्राम भंडारे या गोडसेचा उल्लेख नथुरामजी असा आदरपूर्वक करतात. यावरून हा नथुराम गोडसे भंडारे महाराजांना पूजनीय आहे हे समजतं. भंडारे महाराजांचा दुसरा एक व्हिडिओ आहे, त्यात ते दाऊदचा काळ संपला आणि बिश्नोईचा काळ सुरू असं ते म्हणतात. आता दाऊदही निषिद्ध आहे आणि बिश्नोई निषिद्ध आहे. त्यामुळं आता कुणी कुणाला पूजावं, कुणी कुणाला फॉलो करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु एकीकडं तुम्ही वारकरी संप्रदायाचे पाईक आहात असं म्हणता, ज्ञानोबा तुकोबांची महती सांगता, छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास कीर्तनाच्या माध्यमातून सांगता आणि दुसरीकडं तुम्ही नथुराम गोडसे आणि बिश्नोईला पूजता. गोडसेचं उदात्तीकरण करणाऱ्याची विचारधारा वारकरी संप्रदायाच्या सोबत राहू शकत नाही, कारण या दोन्ही विचारधारेमध्ये खूप टोकाचा विरोधाभास आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जात, पात, धर्म, पंथ, भाषा
वर्ण असा कोणताही भेदाभेद वारकरी संप्रदाय मानत नाही. वारकरी संप्रदायाच्या ते पचनी देखील पडू शकत नाही. वारकरी संप्रदाय हा विठ्ठलाचा भक्त आहे. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरीला जाऊन विठुरायाचं दर्शन घेणारी, महिन्याची वारी करणारी ही वारकरी संप्रदायातली अनेक मंडळी तुम्हाला आजूबाजूला भेटतील. महिन्याची वारी जमत नसेल तर दरवर्षी आषाढी एकादशीला पायी वारी करीत विठुरायाच्या चरणी लीन होणारा हा वारकरी संप्रदाय आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी, जाती व पंथातील भेदाभेद दूर करण्यासाठी आपल्या संतांनी अख्खं आयुष्य खर्ची घातलेलं आहे. हे विश्वचे माझे घर ही आपल्या संतांची शिकवण आहे. त्यांनी लिहिलेल्या अभंग आणि भारुडांमधून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलंय. महाराष्ट्राला ही संत परंपरा लाभली, वारकरी संप्रदाय लाभला. म्हणूनच महाराष्ट्रावर समता, बंधुता याचे संस्कार झाले आणि या संस्कारामुळेच महाराष्ट्राची संस्कृती देशात वेगळी भासते. आणि अशा वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून घेणाऱ्या संग्राम भंडारे महाराज यांनी नथुराम गोडसे आणि बिश्नोईचं उदात्तीकरण करावं हे वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीमध्ये आणि संस्कारामध्ये बसत नाही. शिवाय भंडारे महाराज असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेनं त्यांना बोलण्याचा अधिकार दिलाय, स्वातंत्र्य दिलंय. कीर्तनात काय मांडायचं, काय बोलायचं याचं देखील स्वातंत्र्य दिलंय. हे खरं आहे की बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य नक्की दिलेलं आहे. परंतु त्याचा अर्थ असा नाहीये की समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं बोलावं. आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाची परंपरा ही भेदाभेद करण्याची नाहीच आहे मुळी. अगदी जगद्गुरु तुकोबारायांनी भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हानू काठी असं जरी म्हटलं असलं तरी त्याचा अर्थ भल्यासाठी आम्ही कासेची लंगोटी देऊ, पण नाठाळ कोणी असेल तर त्याच्या माथी काठी हाणू असा त्याचा अर्थ आहे. हे समजून घेतलं पाहिजे. तुकोबारायांच्या या अभंगातून स्वाभिमानी बाणा जरी प्रेरित होत असला तरी त्याचा अर्थ वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीनं नथुराम गोडसेला आदर्श मानावं असा अजिबात होत नाही. इथे एक आवर्जून सांगावंसं वाटतं ते म्हणजे कसल्याही प्रकारची राजकीय टिप्पणी केली नसल्याचं भंडारे महाराजांचं म्हणणं आहे. आणि तरीही त्यांचं कीर्तन बंद पाडण्यासाठी बाळासाहेब थोरात यांचे समर्थक अंगावर धावून गेले. हे जर खरं असेल तर त्याचंही समर्थन वारकरी संप्रदायाच्या संस्कारात होऊ शकत नाही. मंडळी, वारकरी संप्रदायात इतर विचारांचे लोक घुसखोरी करतायत असं काहींचं म्हणणं, म्हणजे अनेकांचं म्हणणं आहे. इतर विचारांच्या लोकांनी जरूर वारकरी संप्रदायामध्ये यावं, परंतु त्यांच्या विचारांचे जोडे हे बाहेर काढून यावं. केवळ वारकरी संप्रदायाचं झूल अंगावर पांघरून तुम्ही महाराज होणार नाहीत, संत परंपरेमध्ये जाणार नाहीत. वारीमध्ये चालले म्हणून तुम्ही वारकरी होणार नाही. कपाळी बुक्का लावला, गळ्यामध्ये माळ घातली, डोक्यावर पांढरी टोपी घातली, फेटा बांधला किंवा धोतर घातलं म्हणून तुम्ही वारकरी होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला वारकरी संप्रदायाची विचारधारा, या संप्रदायाचे संस्कार हे अंगीकारावे लागतील. या सगळ्या गोंधळात मला एक विशेष बाब नजरेसमोर आणायची आहे, ती म्हणजे वारकरी संप्रदायातील अधिकारी ज्या मंडळी आहेत, जाणते मंडळी आहेत, या अशा गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकायला हवा. चुकीला चूक म्हणायला हवं. समाज प्रबोधन हे वारकरी संप्रदायाचं विशेष अंग राहिलेलं आहे आणि आता देखील समाजाला प्रबोधनाची नितांत गरज दिसते. बाकी सुज्ञास अधिकचं काय सांगावं, ते नक्की बोध घेतील. आणि मंडळी, तुम्हाला या प्रकरणी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. धन्यवाद.